आषाढी एकादशी निमित्त लाखो भाविक पंढरपुरात दाखल झाले होते। हजारो वारकरी दिंड्या वारीत सामील झाले असून खालापूर तालुक्यातील वावंढळ दिंडीनं आपल्या शिस्तीनं आणि गोड अभंगवाणीनं सर्वांचं लक्ष वेधून घेतलं होतं। कोयना प्रकल्पग्रस्त वावंढळ वारकरी दिंडी ही सतत 50 वर्ष पंढरपूर येथे आषाढी एकादशी वारीला जाते। वारकरी दिंडीतील सर्व भाविक शिस्तबद्ध पद्धतीनं वारी क्रमण करून गायन वादन एक ताल एक सूर हरिनामाचा जयघोष करत दिंडी नगर प्रदक्षिणा करत मार्गस्थ झाली होती। यावेळी अनेक भाविकांनी या दिंडीत सहभागी होऊन भक्तिरसाचा आनंद लुटला। आमदार भरत गोगावले हे तांत्रिकदृष्ट्या रायगडचे पालकमंत्री नसले तरी ते रायगडचे अदृश्य स्वरूपातील पालकमंत्रीच आहेत। पुढे ते दृश्य स्वरूपातील असतील। आज या सत्रातील कदाचित ही शेवटची जिल्हा नियोजन समितीची बैठक आहे। असं असलं तरी विधानसभेनंतर जिल्हा नियोजन समिती बैठक महायुतीचा पालकमंत्रीच चालवेल असा विश्वास रायगडचे पालकमंत्री उदय सामंत यांनी व्यक्त केलाय। अलिबाग येथे जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीला पालकमंत्री उदय सामंत यांनी उपस्थिती लावली। यावेळी त्यांच्या समवेत आमदार महेंद्र दळवी, आमदार भरत गोगावले आदी उपस्थित होते। रायगड जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे रेड अलर्ट हवामान विभागानं दिला असताना देवकुंड, सिक्रेट प्लेस या धबधब्यांवर 144 कलम लागू असूनही प्रचंड गर्दी होताना दिसते। माणगाव तालुक्यातील भिरा, देवकुंड तसंच विळा, बेडगाव येथील सिक्रेट प्लेस पाहण्यासाठी मुसळधार पावसातून मुंबई, पुणे येथून पर्यटकांनी तुफान गर्दी केली होती। पर्यटकांना येथे जाण्यास मनाई असताना प्रांत अधिकारी यांचे आदेश पायदळी तुडवत असून भिरा, पाटणूस येथील ग्रामस्थांनी देवकुंड धबधब्याचा आर्थिक कारभार चालू केला आहे। या ठिकाणी येणाऱ्या पर्यटकांना पावती फाडून एंट्री दिली जात असून मोठी लूट चालू आहे। अलिबाग चिंचोटी डोंगरातील धोकादायक भला मोठा दगड वन खात्यानं हटवल्याने ग्रामस्थांनी सुटकेचा निश्वास सोडला। पायथ्याशी असलेल्या घरांवर हा दगड पडण्याची दाट शक्यता निर्माण झाली होती। त्यामुळे मुसळधार पावसात पायथ्याशी असलेल्या घरातील ग्रामस्थांमध्ये भीतीचं वातावरण होतं। या बाबीचे गांभीर्य लक्षात घेऊन अलिबाग तालुक्याचे वनक्षेत्र अधिकारी नरेंद्र पाटील यांनी वनविभागाच्या स्थानिक कर्मचारी आणि स्थानिकांच्या सहकार्याने हा भला मोठा दगड श्रमदानाने विशेष काळजी घेऊन सुरक्षितपणे दोरखंड बांधून डोंगराच्या पायथ्याशी आणला। त्यामुळे भविष्यातील संभाव्य दुर्घटना टळली आहे। नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी भाजपच्या कोणत्याही धमकीला न घाबरता काम केल्यानेच घवघवीत यश मिळालंय। यामुळे 400 पार म्हणणाऱ्या भाजपाला 250चा टप्पाही पार करता आला नाही। आज जरी ते केंद्रात सत्तेवर असले तरी लवकरच त्यांना सत्तेवरून खाली खेचून आघाडीचं सरकार बसेल, तर राज्यातही विधानसभा निवडणुकीत गद्दारांना गाडून आघाडीचे सरकार बसेल असं प्रतिपादन शिवसेना नेते माजी मंत्री आदित्य ठाकरे यांनी JNPT येथील मल्टीपर्पज हॉलमध्ये कार्यकर्त्यांच्या कौतुक, आभार, अभिनंदन आणि निर्धार मेळाव्यात केलं। महायुतीला 2 वर्षांपेक्षा जास्त अवधी उलटूनही विमानतळाला दिबांचं नाव देता येत नाही, मात्र इतर ठिकाणची नावे बदलण्यास वेळ मिळाला। यावरून त्यांना या नावाची ॲलर्जी असल्याचा आरोप यावेळी आदित्य ठाकरे यांनी केला। अलिबाग तालुक्यातील भिलजी बोरघर येथे आषाढी एकादशी निमित्त पालखी मिरवणूक सोहळा आणि दिंडीचं आयोजन करण्यात आलं होतं। दिंडीसाठी विद्यार्थ्यांनी सुंदर अशा पारंपरिक वारकरी वेशभूषा आणि विठ्ठल रखुमाईची वेशभूषा परिधान केली होती। शाळेतील शिक्षकांनी आषाढी एकादशीचे महत्त्व मुलांना पटवून दिलं आणि शाळेच्या मुख्याध्यापक मोहिते यांनी वारकरी दिंडीची माहिती मुलांना दिली। त्यानंतर सर्व मुलांनी टाळ आणि मृदुंगाच्या गजरात विठ्ठल नाम घोष करत उत्साहात नृत्य सादर केलं। मुलींनी रखुमाई रखुमाई या गाण्यावर नृत्याचे सादरीकरण करत फुगड्या घातल्या। स्वातंत्र्य सैनिक दत्तात्रय पांडुरंग डोंबे विद्यानिकेतनमध्ये रौप्य महोत्सव वर्षानिमित्त वर्षभर विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते। त्यातील एक महत्त्वाचा उपक्रम म्हणजे क्षेत्रभेट। शाळेच्या इयत्ता 7वी, 8वी आणि 10वीच्या विद्यार्थ्यांनी प्रादेशिक कृषी संशोधन केंद्र कर्जत येथे भेट दिली। प्रादेशिक कृषी संशोधन केंद्र कर्जत येथील अधिकारी महेश घारपुरे सर आणि सहाय्यक सागवेकर यांनी विद्यार्थ्यांना भात शेतीची माहिती दिली। भाताच्या विविध जातींची लागवड पद्धती, खतांचे नियोजन, नवीन भात जात संशोधन पद्धती याविषयी मार्गदर्शन करून प्रत्यक्ष भात लावणीचे प्रात्यक्षिक घेण्यात आलं। डिस्ट्रिक्ट चाइल्ड एज्युकेशन सपोर्ट कमिटीचे राजेश कुमार, लायन्स क्लब पनवेल सरगम आणि लायन्स क्लब न्यू पनवेल स्टील टाउन यांचे संयुक्त विद्यमाने फडके हायस्कूल शिरढोण येथे 80 गरजू शालेय विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप करण्यात आलं। NR परमेश्वरन यांनी राजेश कुमार तसंच सरगम क्लब आणि न्यू पनवेल स्टील टाउन क्लबचे या उपक्रमाच्या आयोजनाबद्दल कौतुक केलं आणि डिस्ट्रिक्टकडून नेहमीच सहकार्य मिळेल असं सांगितलं। विजय गणात्रा यांनी भविष्यामध्ये काहीही गरज असेल तेव्हा मदत करण्याचं सांगितलं आणि अशा प्रकारचे उपक्रम आयोजित करणं आवश्यक असल्याचं सांगितलं।
स्वतःच्या पायावर उभे राहण्यासाठी, रोजगारक्षम होण्यासाठी युवकांनी कौशल्य प्रशिक्षणाची कास धरावी असं आवाहन पनवेलचे विद्यमान आमदार प्रशांत ठाकूर यांनी जागतिक युवा कौशल्य दिनानिमित्त केलं. लायन्स क्लब ऑफ पनवेल, यशस्वी अकॅडमी फॉर स्किल, पिल्ले ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूशन आणि नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ पर्सनल मॅनेजमेंट यांच्या संयुक्त विद्यमानं पनवेल येथील पिल्लई इन्स्टिट्यूटमध्ये आयोजित करण्यात आलेल्या जागतिक युवा कौशल्य दिनाच्या कार्यक्रमात विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते. यावेळी कौशल्य विकास प्रशिक्षणात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या विद्यार्थ्यांना गौरवण्यात आलं. पेणमध्ये अरुंद रस्त्यामुळे वाहतूक कोंडीची समस्या वाहन चालक आणि नागरिकांना भेडसावत आहे. यावर उपाययोजना करून सर्वप्रथम वाहतूक कोंडीची समस्या दूर करण्याचा प्रश्न पेण पोलिसांनी हाती घेतलाय. पेण पोलीस ठाण्याचे नवनिर्वाचित पोलीस निरीक्षक संदीप बागुल यांनी वाहतुकीला अडथळा करणाऱ्या बसेस आणि अवजड वाहने यांना सूचना करून वाहतूक कोंडी दूर करण्याचा प्रयत्न केला असून पेण शहरातून होणाऱ्या कंपनीच्या बसेसची वाहतूक कायमस्वरूपी शहराबाहेरून फिरवण्याच्या सूचना पोलीस निरीक्षक संदीप बागुल यांनी दिल्या असल्याचे पत्रकारांना माहिती देताना सांगितले. नागोठण्यातील श्री ज्ञानेश्वर आणि विठ्ठल रुक्मिणी मंदिरात आषाढी एकादशी उत्साहात साजरी करण्यात आली. त्यानिमित्त येथील संत सेवा मंडळाच्या वतीनं ज्ञानेश्वर मंदिरात सकाळी धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं. आषाढी एकादशी निमित्तानं विठू माऊलीचं दर्शन घेण्यासाठी सकाळपासूनच भाविकांनी गर्दी केली होती. आषाढी एकादशीच्या निमित्तानं येथील भारतीय एज्युकेशन सोसायटीच्या SD परमार इंग्लिश मीडियम स्कूल आणि होली एंजल स्कूलच्या विद्यार्थ्यांकडून संतांच्या आणि वारकऱ्यांच्या वेशात दिंडीचं आयोजन करण्यात आलं होतं. वादळवारा लाईव्हसाठी न्यूज ब्युरो, रायगड. नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकॉन.